नमस्कार. फूडोफाईल गायत्रीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी आले होते पुण्यातल्या शबरी रेस्टॉरंट इथे. याचा पूर्ण पत्ता मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन. पण याच्याबद्दल मी बरंच ऐकलं होतं आणि उन्हाळ्याचा सीझन असल्यामुळे इथे आमरस पुरी तर खायला येणारच होते मी. तर इथे उन्हाळ्यामध्ये आमरस खूप छान मिळतो आणि पुण्यामध्ये भरपूर थाळी रेस्टॉरंट्स आहेत, पण शबरी स्पेसिफिकली महाराष्ट्रीयन जेवणासाठी फेमस आहे. तर मला हे पण पाहायचं होतं की महाराष्ट्रीयन थाळीमध्ये जेवणात असं काय डिफरंट असणार आहे. आणि तुम्ही ॲम्बियन्स बघू शकता, एकदम रॉयल ॲम्बियन्स आहे. खूपच छान ॲम्बियन्स आहे. म्हणजे तुम्हाला इथं आत गेल्यावरती असं शांत वाटेल. आम्ही थोडं लवकर गेलो होतो, तर त्याच्यामुळे तेवढी गर्दीसुद्धा नव्हती. नंतर ॲक्च्युली आम्ही निघताना बरीच गर्दी झाली पण होती, पण वीकेंड असल्यामुळे म्हटलं वेटिंग एरियामध्ये बसावं लागेल, त्यापेक्षा लवकरच जाऊ. तुम्ही बघू शकता आम्ही निघताना एवढी गर्दी झाली होती तिथे. पण ॲम्बियन्स मात्र छान आहे, तुम्ही नक्की इथे येऊ शकता. आणि जेवणामध्ये सगळे महाराष्ट्रीयन पदार्थ होते. पिठलं होतं, कोशिंबीर होती, त्याच्यानंतर लसणाचा ठेचा होता, कढी होती, आमटी होती, चवळीची भाजी होती आणि ही जी बेसनाची जी वडी असते ना त्याची मसाल्याची एक भाजी होती, भेंडीची भाजी होती, पुऱ्या होत्या आणि आमरस, दहीवडा, गुलाबजाम, त्याच्यानंतर पापड होता, ठेचा होता आणि कटलेटसारखा एक प्रकारसुद्धा होता आणि त्यांनी वेलकम ड्रिंकसुद्धा आम्हाला दिलं होतं. एकूणच पदार्थ बघितले ना तर असं बाहेर जी आपली थाळी रेस्टॉरंट्स आहेत त्याच्यापेक्षा पदार्थांचा काउंट कमी होता, पण क्वालिटी A1 होती. मला हर एक पदार्थाला वेगळी वेगळी चव जाणवली. नाहीतर ते नॉर्मल थाळी रेस्टॉरंटमध्ये कसं करतात ना, एकच बेस करतात आणि त्या बेसमध्येच सगळ्या भाज्या टाकलेल्या असतात, तर काही वेगळी चव जाणवतच नाही. पण असं इथे नव्हतं. आमरसापेक्षा मला इथले गुलाबजाम आवडले, कारण मला बाहेर गेल्यानंतर गुलाबजाम खव्याचे मिळतच नाहीत, पण इथले गुलाबजाम म्हणजे खव्याचे एकदम मस्त होते. आणि भात आणि हा वरण, हे जेव्हा मी खाल्लं आहे ना, मी खरं सांगते एकदम मी लहानपणात गेली आहे माझ्या. तूप भात वरण खूपच सुंदर होतं. हर एक पदार्थाची क्वालिटी त्यांनी मेंटेन केलेली आहे, त्याच्यामुळेच इथे थोडीशी प्राईस जास्त आहे. ही थाळी ॲक्च्युली 600 रुपये पर प्लेट होती, पण तुम्ही एकदा नक्की येऊ शकता आणि महाराष्ट्रीयन पदार्थ इथे चाखू शकता.